वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज बघायचं आहे आपणाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण तर इलेक्ट्रॉनची जी पोझिशन आहे ना इन ऑर्बिटल्स ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा, पोझिशन जर आपण डिटरमाइन करत असताना समजा आपण जर म्हणलं की आपली पोझिशन वगैरे आपल्याला डिटरमाइन करायची आहे. मी जर म्हणलं तुमची पोझिशन डिटरमाइन करा वगैरे तर तुम्ही काय म्हणसाल, सर मी काय म्हणतो, तुम्ही फर्स्टला सांगसाल की सर फर्स्ट मी कंट्रीमध्ये राहतो. कोण्या कंट्रीमध्ये राहतो? इंडियामध्ये राहतो. कुठं म्हणसाल तुम्ही? इंडियामध्ये. इंडियाच्या नंतर म्हणसाल तुम्ही वगैरे, इंडियाच्या नंतर आला तुमचा बेटा वगैरे स्टेट वगैरे आला तर तुम्ही म्हणसाल सर मी महाराष्ट्र वगैरेमध्ये राहतो. तुमची जर पोझिशन वगैरे आयडेंटिफाय करायचं असेल तुम्ही म्हणसाल स्टार्टिंगला इंडियामध्ये राहतो. नंतर तुमचा स्टेट वगैरे विचारला जाईल, तुम्ही म्हणसाल सर मी महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्राच्या नंतर वगैरे महाराष्ट्रामध्ये कुठला डिस्ट्रिक्ट वगैरे आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला विचारलं जातं की पुणे डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे आहे. डिस्ट्रिक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला विचारलं जातं की कोणता वगैरे तालुका वगैरे कोण्या तालुक्यामध्ये तुम्ही वगैरे प्रेझेंट असता. तालुका वगैरे झाल्याच्या नंतर फिफ्थला येतं तुमचं विलेज वगैरे, त्या तालुक्यामध्ये तुमचं वगैरे गाव कुठलं वगैरे आहे. आणि गाव झाल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये वगैरे तुमचा बेटा एरिया कुठला वगैरे आहे, तर कुठला एरिया वगैरे, आणि त्या एरियामध्ये वगैरे तुमचं जो होम आहे तो होम नंबर किती आहे. तर अशा प्रकारचं आपण काय करतो बेटा, तुमची वगैरे पोझिशन वगैरे जी आहे ना, तर पोझिशन अशा प्रकारचं काय करतो आपण आयडेंटिफाय वगैरे करतो. तसंच बेटा काय करायचं असतं आपल्याला, इलेक्ट्रॉनची पोझिशन काय करायचं आयडेंटिफाय करायचं असतं. कोणाची पोझिशन बेटा? इलेक्ट्रॉनची. आता हा इलेक्ट्रॉन वगैरे जर असतो तर इलेक्ट्रॉन हा जनरली ह्या ॲटममध्ये असतो. मी ॲटमचं वगैरे पूर्ण वगैरे स्ट्रक्चर वगैरे काढलेलं आहे. ही वगैरे तुमचा बेटा हा न्यूक्लियस आहे. हा कोण आहे? तुमचा न्यूक्लियस. आणि हे तुमच्या वगैरे बेटा ऑर्बिट आहेत. ही काय तुमचे ऑर्बिट. हे फर्स्ट ऑर्बिट, हा सेकंड ऑर्बिट, हा थर्ड ऑर्बिट, हा फोर्थ ऑर्बिट. आता बघा, हा तुमचा ऑर्बिट आहेत. हा ऑर्बिट आहे तुमचे 4 ऑर्बिट आहेत. आणि हे ऑर्बिट वगैरे आहेत तुमचे ऑर्बिट. आणि ह्याच्यामध्ये काय बेटा तुमचे सेल वगैरे आहेत. कोणते सेल आहे तुमच्या? के सेल आहे, एल सेल आहे, एल, एम आणि एन अशा तुमच्या काय आहेत बेटा सेल वगैरे ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता हा सेल वगैरे असतात तर ह्या सेलमध्ये बेटा काय असतात तुमच्या सबसेल वगैरे काय असतात प्रेझेंट वगैरे असतात. जर आपण केसमध्ये बघितलं तर तुमची एस सबसेल आहे, एलमध्ये बघितलं तर तुमची एल आणि पी सबसेल आहे, आणि एममध्ये बघितलं तर तुमची एस डी पी सबसेल वगैरे आहे. आणि लास्ट जर तुम्ही एन सेलमध्ये बघितलात तर एस एफ डी पी सबसेल वगैरे प्रेझेंट आहे. सेल आहेत, सेलमध्ये असतात बेटा तुमच्या सबसेल. सेलमध्ये काय असतात बेटा तुमच्या सबसेल. तर हे सेकंड नंबरला तुमचं सबसेल वगैरे प्रेझेंट आहेत. आता सबसेलमधून जर आपण आलं तर सबसेलमध्ये काय असतात बेटा तुमचे ऑर्बिटल्स असतात. काय असतात बेटा तुमचे ऑर्बिटल. आता जर आपण जर म्हणलं तर यसमध्ये किती ऑर्बिटल असेल तर यसमध्ये किती ऑर्बिटल असेल बेटा तुमचा 1 ऑर्बिटल असेल. तुम्ही जर बघा आता सेकंडमध्ये जर बघितलं तुमच्या के सेलमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये कोण आहे? एस आणि पी आहे. तर ह्याच्यामध्ये टोटल ऑर्बिटल किती झाले बेटा तुमचे 4 झाले. आणि ह्याच्यामध्ये तुमच्या किती झाले बेटा तुमच्या 7मध्ये 9 झाली. आणि लास्टमध्ये जर बघितले तर आपण किती झाले बेटा 14 झाले. किती झाले? 14. आता ह्याच्यामध्ये जर ह्या ऑर्बिटलमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर आपल्याला बघायचे असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती वगैरे असतील तर यसमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात बेटा 2 कॅपॅसिटी असते. पीमध्ये किती असते बेटा 6 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. 6 + 2 किती झालं बेटा ह्या ठिकाणी 8 झालं. त्याच्यानंतर डीमध्ये कितीची असते 10. 10 + 6 किती झालं बेटा 16. आणि 16च्या नंतर जर बघितलात तुम्ही 16 + 2 किती झालं बेटा 18. आणि लास्टमध्ये जर बघितलात तुम्ही ह्या ठिकाणी जर बघितलात एस एफ डी पी आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल इलेक्ट्रॉन किती येतील बेटा तुमचे 32 वगैरे काय येतील बेटा इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन येतील? 32 इलेक्ट्रॉन. तर अशा प्रकारचे ॲटम्स काय असतं बेटा हे स्ट्रक्चर असतं. आणि ॲटममध्ये काय असतात सेल, सेलमध्ये असतात सबसेल, सबसेलमध्ये असतात तुमचे वगैरे ऑर्बिटल वगैरे असतात. आणि त्याच्यामध्ये वगैरे तुमचे काय असतात बेटा इलेक्ट्रॉन वगैरे काय असतात प्रेझेंट असतात. आता ह्या इलेक्ट्रॉनची जर आपल्याला पोझिशन वगैरे आपण बघितलेली आहे तर हे आपल्याला वगैरे आपण कसं राईट डाऊन करू शकतो आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे बघायचं आहे. त्यासाठी आपण बघणार आहोत बेटा रूल फॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघायचं तर आपल्याला रूल कशाचा आहे बेटा रूल फॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी काय बेटा काही रूल आहेत तर ते आपण काय बघायचे आता रूल बघायचे. म्हणजे इलेक्ट्रॉन आपण कशा प्रकारचं वगैरे फिल वगैरे करू शकतो किंवा इलेक्ट्रॉन आपण कशा प्रकारचं ॲड वगैरे करू शकतो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता काय करायच्या आहेत बघायच्या आहेत. तर तुमचा जर फर्स्ट रूल जर बघितला तर फर्स्ट रूल आहे बेटा तुमचा फर्स्ट रूल जर बघितलं तर तुमचा फर्स्ट रूल आहे बेटा अबोव्ह रूल. कुठला रूल आहे बेटा तुमचा अबोव्ह रूल आहे. तर अबोव्ह रूल वगैरे काय सांगतो बेटा ह्या रूललाच वगैरे म्हणलं जातं तुमचं N+L पण रूल म्हणलं जातं. कुठला म्हणलं जातो N+L रूल. हेच आहे तुमचा एनर्जी रूल पण आहे बेटा. कुठला रूल म्हणलं तुमचं एनर्जी रूल. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ह्या रूलमध्ये हा रूल काय सांगतो बघा
रूल काय सांगतो, इलेक्ट्रॉन जर आपण ॲड करत असेल, इलेक्ट्रॉन ॲडिशन कशामध्ये रे बेटा, इलेक्ट्रॉन ॲडिशन करतो आपण कशामध्ये बेटा, ऑर्बिटलमध्ये. इलेक्ट्रॉन ॲडिशन जर ऑर्बिटलमध्ये करत असताना तर आधी लोअर एनर्जीमध्ये काय करा, इलेक्ट्रॉन टाका. कशामध्ये बेटा, लोअर एनर्जी ऑर्बिटलमध्ये. कशामध्ये बेटा, लोअर एनर्जी ऑर्बिटलमध्ये. आणि त्याच्यानंतर जर कुठ्यामध्ये टाका म्हणते लोअर एनर्जी टू हायर एनर्जी. कशामध्ये बेटा, लोअर एनर्जी टू हायर एनर्जी. आता लोअर एनर्जी टू कुठं म्हणलं आपण, हायर एनर्जीमध्ये काय म्हणलं आपण, इलेक्ट्रॉन म्हणलं. आता हा एनर्जीला म्हणतो n+l, हाच सांगतो लोअर एनर्जीमध्ये आधी इलेक्ट्रॉन टाका, नंतर कशामध्ये टाका बेटा, हायर एनर्जीमध्ये ॲड करा, असं म्हणलं ते सांगितलं जातं. आता हे सबसेल नावाचे पण एक टाईप असतात, त्याच्यामध्ये पण लोअर एनर्जी आणि नंतर टाका हायर एनर्जीमध्ये टाकलं म्हणून. त्याच्यानंतर सेकंड रूल आहे बेटा आपला पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आता हा रूल काय सांगतो बघा आपल्याला, पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल हा तुमचा सेकंड रूल आहे. सेकंड रूल आपल्याला काय सांगतो बेटा, सेकंड रूल वगैरे सांगतो ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन फिल करत असताना, हे बघा ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन काय म्हणतो बघा, हा ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन in one orbital by anti-parallel to each other. म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन टाकत असताना ते इलेक्ट्रॉन कसे असले पाहिजेत बेटा, अँटी पॅरलल टू इच अदर. आपण जर एक्झाम्पल जर वगैरे बघितलं तर मला समजा हे वगैरे तुमचं यस ऑर्बिटल आहे, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रॉन कशी पाहिजे तुमची, अँटी पॅरलल. म्हणजे दोघांची स्पिन काय पाहिजेत, अपोजिट. म्हणजे ह्याची +1/2 जर असेल तर ह्याची स्पिन काय झाली बेटा, -1/2, जेणेकरून ह्याच्यामध्ये रिपल्शन जास्त होणार नाही आहे. सेम स्पिन असेल तर रिपल्शन काय होईल बेटा तुमचं, जास्त. रिपल्शन वगैरे जास्त झालं तर अनस्टेबिलिटी वगैरे जनरेट होऊ शकते. त्याच्यानंतर हे जर बघितलं तुम्हाला, हे तुमचा असा इलेक्ट्रॉन वगैरे पॉसिबल नाही आहे, सेम स्पिन वगैरे इलेक्ट्रॉन तुमचा पॉसिबल नाही आहे. तर पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल हाच एक्सप्लेन करतो. इलेक्ट्रॉन वगैरे जर ॲड करायचं असेल तर इलेक्ट्रॉन ॲड करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉन कसा पाहिजेत, अँटी पॅरलल टू ईच पाहिजेत, ईच अदर, अँटी पॅरलल टू ईच अदर. म्हणजे एकमेकाचे इलेक्ट्रॉन कसे पाहिजेत, अँटी पॅरलल टू ईच अदर. त्याच्यानंतर थर्ड रूल आहे तुमचा, थर्ड रूल आहे तो रूल आहे बेटा तुमचा हंड्स रूल. कुठला रूल आहे बेटा, हंड्स रूल. कुठला रूल आहे, थर्ड हंड्स रूल. आता बघा हंड्स रूल वगैरे तुम्हाला काय सांगतो, इलेक्ट्रॉन ॲडिशन जर करत असेल आपण, इलेक्ट्रॉन जर ॲड करत असेल, इलेक्ट्रॉन ॲड करत असताना 1 by 1 इलेक्ट्रॉन काय करायचं बेटा, ॲड करायचं. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स one by one, then after pairing, नंतर काय करायचे बेटा, पेअरिंग वगैरे करायची आहे. देन आफ्टर काय म्हणलं आपण, पेअरिंग. आता बघा हा रूल काय सांगतो, जसं जर आपण एक्झाम्पल बघितलं, आता लक्ष द्या, हे एक्झाम्पल आहे बेटा. हे एक्झाम्पलमध्ये मी सांगितलेलं बघा, पीमध्ये जवळपास किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा, 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणलं. तर 3 इलेक्ट्रॉन असतील तर आपण 3 इलेक्ट्रॉन आहे, पीमध्ये ऑर्बिटल झाले बेटा 3. तर हे झालं 1 इलेक्ट्रॉन, हा झाला 2 इलेक्ट्रॉन, हा झाला 3 इलेक्ट्रॉन. हे काय झालं बेटा तुमचं करेक्ट. तुम्ही जर वगैरे समजा असं ॲड केलात की एखाद्या कुणीतरी ह्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने अशा प्रकारचं ॲड केलं दिस, तर हे काय झालं बेटा तुमचं रॉंग. किंवा तुम्ही असं जरी ॲड केलात की दिस, तर हे पण काय झालं बेटा तुमचं रॉंग झालं. समजा तुमचं P4 कॉन्फिगरेशन आहे, P4. तर P4 कॉन्फिगरेशन काय म्हणते बघा, 1 by 1 इलेक्ट्रॉन ॲड झाल्याच्या नंतरच पेअरिंग करा, 1 2 3, नंतर पेअरिंग करा 4. म्हणजे हे झालं तुमचं करेक्ट. म्हणजे असं नका करू की 1 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर 1 2 3 4, हे असं नका करू. म्हणजे आधी सगळे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन करा, नंतरच काय करा, पेअरिंग करा. म्हणून हे काय सांगतो बेटा तुमचं रोल वगैरे काय करतो, एक्सप्लेन. तर समजा P6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तर P6 असेल तर तुम्ही कसं काढू शकता, समजा आधी 1 इलेक्ट्रॉन टाकलं, परत 1 टाकायचं, नंतर 3rd, नंतर पेअरिंग 4, नंतर 5, नंतर 6. हे झालं तुमचं करेक्ट स्ट्रक्चर. तर हे आहेत बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राईट डाऊन करण्याचे बेटा आता रूल. हे आहेत तुमचे रूल. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. आपण जर नेक्स्ट वगैरे जर पाहिलं तर बघा नेक्स्ट काय आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, नेक्स्टमध्ये जर बघितलं तर आता तुमची वगैरे जर सबसेल वगैरे असतील, सबसेलमध्ये जर बघितलात तर तुमची S वगैरे आहे, त्याच्यानंतर P वगैरे आहे,
त्याच्यानंतर डी आहे, त्याच्यानंतर एफ आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण नंबर ऑफ ऑर्बिटल काय म्हणलं, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स. आता हे एसमध्ये आहे तुमचं बेटा किती आहे 1. आता पीमध्ये जर बघितलं तर ऑर्बिटल्स किती असतात 3 असतात. ह्याच्यामध्ये किती झालं बेटा तुमचं टोटल वगैरे किती झालं 5. 1 2 3 4 1 2 3 4 5. आणि एफमध्ये किती असतात बेटा, एफमध्ये असतात तुमचे 7. 1 2 3 4 5 6 आणि हे झाले बेटा तुमचे 7. 1 2 3 4 5 6 7. आणि मॅक्झिमम पॉसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन जर बघितला, त्याच्यामध्ये जर बघितला मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर बघितला, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, तर यासमध्ये किती कॅपॅसिटी आहे बेटा 2 इलेक्ट्रॉनची. ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉनची झाली 6 इलेक्ट्रॉनची. ह्याच्यामध्ये किती झाली बेटा 10 इलेक्ट्रॉनची. आणि ह्याच्यामध्ये किती झाली बेटा 14 इलेक्ट्रॉनची. तर हे बेटा असे काय वगैरे तुमचे वगैरे पॉसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. आणि नंबर ऑफ तुमचे ऑर्बिटल्स वगैरे किती असतात आपण ते वगैरे आपण काय केलेलं आहे आता बघितलेलं आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल्स वगैरे किती आहेत आणि कशा प्रकारचं वगैरे आहेत. आता आपल्याला ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं आपल्याला बघणार वगैरे आहोत. ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना थोडंसं लक्ष द्या. जर आपण पिरियड नंबर जर बघितला बेटा, आपण काय बघितलं आपण पिरियड नंबर जर बघितला तर पिरियड नंबर किती आहे टोटल 7. 1 2 3 4 5 6 आणि हे झाले 7. आता जर आपण हे पिरियड नंबर 7 झाली, जर आपण जर बघितलं की ह्याच्यानुसार आपण जर आपल्या पहिल्यामध्ये जर बघितलं तर जनरली म्हणलं जातं यस. त्याच्यानंतर कोण म्हणलं जातं आपण यस पी वगैरे म्हणलं जातं. त्याच्यानंतर आहे तुमचं यस पी. त्याच्यानंतर आहे तुमचं यस डी पी. त्याच्यानंतर आहे तुमचं यस डी पी. नंतर आहे तुमचं यस एफ डी पी. आणि त्याच्यानंतर आहे यस एफ डी पी. म्हणजे हे येणारे तुमच्या सबसेल वगैरे हे येतात तुमच्या जे की ऑर्बिटमध्ये तुमच्या पिरियडमध्ये येत असतात. तर पिरियडमध्ये ह्या तुमच्या काय असतात येत असतात. आता जर आपण बघितलं यस आणि पीचा इलेक्ट्रॉन कोणाचा बेटा यस आणि पीचा इलेक्ट्रॉन डायरेक्टली जातो तुमचा एनमध्ये, म्हणजे जो की तुमचा पिरियड नंबर आहे. काय आहे बेटा तुमचा पिरियड नंबर आहे, जो की तुमचा पिरियड नंबर आहे. त्याच्यानंतर डीचा जर इलेक्ट्रॉन जर बघितला तर तुमचा पिरियड नंबर n-1मध्ये जातो. आणि तुमचा जो एफचा इलेक्ट्रॉन आहे तो कोणामध्ये जातो बेटा n-2मध्ये जातो. कोणामध्ये जातो n-2मध्ये. तर आता बघा हा n-2मध्ये जात असेल तर आपण आता बघणार आहोत हा कुठला पिरियड आहे बेटा फर्स्ट, म्हणून इथे किती आलं फर्स्ट. हा कुठला आहे तुमचा सेकंड, म्हणून इथे किती झालं सेकंड. म्हणजे यस आणि पीचा इलेक्ट्रॉन डायरेक्टली कोणामध्ये जाणार एनमध्ये, म्हणजे जो की तुमचा डायरेक्टली पिरियड नंबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती आहे बेटा थर्ड. इथं पण किती येणार थर्ड. इथे किती आहे बेटा तुमचा फोर्थ. आता इथे किती येईल तुमचा n-1. डीसाठी किती आहे बेटा n-1. तर 4-1 किती झालं बेटा 3. इथे किती झालं बेटा तुमचं 4. इथे किती झालं बेटा 5. आता ह्या ठिकाणी किती येईल तुमचं 4. ह्या ठिकाणी पण किती झालं 5. ह्या ठिकाणी गेलं 6. 6-2 किती झालं बेटा 4. 6-1 किती झालं बेटा 5. आणि इथे किती झालं 6. इथे झालं बेटा तुमचं 7. या ठिकाणी झालं तुमचं 7-2 किती झालं बेटा 5. 7-1 किती झालं 6. आणि ह्या ठिकाणी किती झालं तुमचं 7. तर हे झालं तुमचं अशा प्रकारचं आपण काय करू शकतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करू शकतो आपण लिहू शकतो. हे अशा प्रकारचं काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं आपल्याला बघायचं आहे. तर आता जर आपण बघितलं जर समजा आपल्याला कन्सिडर केला की ॲटॉमिक नंबर जर बघितला आपला ॲटॉमिक नंबर आहे आपला 7 कोणाचा असेल तुम्हाला माहीतच आहे. तर 7 कोणाचा असेल नायट्रोजनचा. तर नायट्रोजनचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचं आहे लिहायचं आहे. आता 7 इलेक्ट्रॉन काय करायचे याच्यामध्ये ॲड करायचे. इथे किती इलेक्ट्रॉन झाले 2. 2 + 2 किती झाले 4. 4 + 3 किती झाले 7. म्हणून हे ॲज इट इज काय करायचं इथं लिहून टाकायचं. म्हणजे कॉन्फिगरेशन काय आलं तुमचं 1s2 2s2 त्याच्यानंतर आलं तुमचं 2p3. हे झालं कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नायट्रोजनचं. आता त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तुम्हाला ॲटॉमिक नंबर कोणाचं लिहायचं बेटा ॲटॉमिक नंबर आहे तुमचा 8. ॲटॉमिक नंबर 8 कोणाचा आहे तुमचा ऑक्सिजनचा. कोणाचा ऑक्सिजनचा आहे ऑक्सिजनचा. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला बघा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. आता इथे 2 + 2 किती झाले 4. 4 + 4 किती होतील बेटा 8. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन किती टाकावं लागतील पीमध्ये तुम्हाला 4. म्हणून हे ॲज इट इज लिहून टाकायचं. म्हणजे कॉन्फिगरेशन काय येणार 1s2 2s2 2p काय येणार बेटा 4. 4 + 4 किती झाले बेटा 8. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा ॲटॉमिक नंबर जर बघितलं ॲटॉमिक नंबर आहे तुमचा बेटा 9. 9 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे तुमचा फ्लोरीनचा.
आता हे 2 + 2 किती झाले 4, 4 + 5 किती होतील बेटा 9. मग पीमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले गेले बेटा तुमचं किती गेले या ठिकाणी 5. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं बेटा 1s2 2s2 आणि हे झालं तुमचं बेटा 2p किती झालं बेटा या ठिकाणी 5. तर अशा प्रकारचं आपण काय लिहितो बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करत असतो आपण लिहित असतो. आता बघा आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजा आलेलं आहे आपल्याला. ॲटॉमिक नंबर किती झाले बेटा ॲटॉमिक नंबर आलेला आहे बेटा 20चा. ॲटॉमिक नंबर किती आहे आता आपला 20. तर 20चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. आता बघा ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर पीमध्ये इलेक्ट्रॉन किती जातील बेटा आता 6. किती इलेक्ट्रॉन जातील 6. 2 + 2 किती झाले 4, 4 + 6 किती झाले 10, 10 + 2 किती झाले 12, 12 + 6 काय झाली 18 आणि 18 + 2 किती झाले 20. इथपर्यंत आलं तर इथपर्यंत ॲज इट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून टाकायचं. पहिल्यांदा आहे 1s2, नंतर आहे 2s2, नंतर आहे 2p6, नंतर आहे 3s2, नंतर आहे तुमचं 3p6 आणि लास्ट आहे तुमचं 4s2. तर अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करू शकता तुम्ही लिहू शकता. काय लिहू शकता बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर अशा प्रकारचं तुम्हाला बेटा ॲटॉमिक नंबर 1 पासून टू ॲटॉमिक नंबर कितीपर्यंत बेटा 30पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत ते आपण काय करूयात इथं पाहूयात. आता लक्ष द्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आपल्याला महत्त्वाचे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा मी काय केलं बेटा ॲटॉमिक नंबर आहे तुमचा ॲटॉमिक नंबर आहे बेटा ॲटॉमिक नंबर आहे तुमचा 24 कोणाचा आहे बेटा तुमचा कॉपरचा. कोणाचा आहे कॉपरचा. आता 24 जर असेल तर मी काय केलं बेटा 24 इलेक्ट्रॉन काय केले मी ॲड केले. आता इथे 2 + 2 किती झाले 4, 4 + 6 किती झाले 10, 10 + 2 किती झाले 12, 12 + 6 किती झाले 18, 18 + 2 किती झाले 20. आता इथे इलेक्ट्रॉन किती टाकावं लागतील बेटा 4. किती इलेक्ट्रॉन टाकावं लागतील 4. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं बघा आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं बघा आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 1s2, त्याच्यानंतर आलं 2s2, त्याच्यानंतर आलं 2p6, त्याच्यानंतर आलं तुमचं 3s2, त्याच्यानंतर आलं 3p6, त्याच्यानंतर आलं तुमचं 4s2 आणि त्याच्यानंतर झालं तुमचं 3d काय झालं बेटा 4. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर काय झालं बेटा 3d 4 आणि काय आलं तुमचं 4s2 काय केलेलं आहे या ठिकाणी आलेलं आहे. आता बाई काय असतं माहिती आहे का समजा आपण जर कन्सिडर केला की समजा हा D10 वगैरे आहे D10 आहे F14 आहे S2 आहे काय आहे बेटा SP6 आहे. तर हे बेटा कम्प्लिटली फिल्ड आहेत ऑर्बिटल काय आहेत बेटा कम्प्लिटली फिल्ड. तर कम्प्लिटली फिल्ड काय असतात बेटा स्टेबल असतात. कम्प्लिटली फिल्ड काय असतात स्टेबल म्हणजे ह्याच्यामध्ये कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉन आहेत तर हे काय झाले बेटा तुमचे स्टेबल. त्याच्यानंतर असतं बेटा हाफ फिल्ड म्हणजे 10चा हाफ किती होणार 5, त्याच्यानंतर किती होणार बेटा ह्याचं 7, ह्याचं किती होणार बेटा 1 आणि ह्याचं किती होणार बेटा 3. कम्प्लिटली फिल्ड काय असतात मोर स्टेबल. त्याच्यानंतर काय असतात हाफ फिल्ड काय असतात मोर स्टेबल. आता काय होतं बघा ह्या ठिकाणी स्टेबिलिटी अचीव करण्यासाठी स्टेबिलिटी गेन करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन यस काय करतो बेटा ट्रान्सफर करतो कोणामध्ये डीमध्ये. मग ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं 4s1 काय येतं 3d5. आता सुरुवातीला जर बघितलं तर 4s2 होतं तर 4s2मध्ये हा स्टेबल होता आणि हे काय होता बेटा तुमचा अनस्टेबल. आता ह्या ठिकाणी हाफ फील्ड हा पण स्टेबल झाला आणि हा पण काय झाला स्टेबल. आता काय झालं बेटा दोन्ही पण काय झाले बेटा स्टेबल. एकतर हा पण स्टेबल झाला आणि हा पण स्टेबल झाला. तर ह्याच्यामध्ये दोन्ही स्टेबिलिटी काय केली बेटा तुमची गेन केली. म्हणून तुमचं वरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार नाही तुमचं खालचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल बेटा करेक्ट असेल. म्हणजे हे इथून तुमचं काय येईल तुमचं 4s1 3d काय येईल बेटा तुमचं 5 येईल. कारण की इथं काय करतं तुमचं बेटा स्टेबिलिटी वगैरे काय करत असतं की तुमचं गेन करत असतं. स्टेबिलिटी काय होत असते बेटा तुमची गेन होत असते. ही झाली तुमची बेटा स्टेबिलिटी काय झाली तुमची गेन झालेली आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला जर बघितलं आपण कोणाचं बेटा क्रोमियमचं बघितलेलं आहे. तर आता आपल्याला बघायचं बेटा असंच वगैरे कोणाचं बघायचं असंच बघायचं आहे आपल्याला ॲटॉमिक नंबर कोणाचं बेटा जो की आहे तुमचा ॲटॉमिक नंबर आहे बेटा तुमचा 29. तर ॲटॉमिक नंबर 29 जर बघितलं तर 29 कोणाचा आहे बेटा कॉपरचा. तर कॉपरचंच असंच काय बघायचं आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. आता जर आहे ॲटॉमिक नंबर 29 तर आपल्याला 29पर्यंत इलेक्ट्रॉन काय करावं लागेल बेटा ॲड करावं लागेल. हे 2 + 2 की झाली 4, 4 + 6 की झाली 10, 10 + 2 की झाली 12, 12 + 6 की झाली 18, 18 + 2 काय झाली 20. आता इलेक्ट्रॉन राहिले बेटा किती ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन येतील बेटा किती तुमचे 9. किती येतील इलेक्ट्रॉन तुमचे 9.
जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल आपलं बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं आपलं काय येतं बघा, लक्ष द्या एकदम. एक येतं आपलं 1s2, त्याच्यानंतर येणार 2s2, त्याच्यानंतर येणार 2p6, त्याच्यानंतर येणार 3s2, त्याच्यानंतर येणार 3p6, त्याच्यानंतर येणार तुमचं 4s2 आणि त्याच्यानंतर येणार तुमचं 3d9. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर जसं मी तुम्हाला वर एक्सप्लेन केलं होतं की कम्प्लिटली फील्ड काय असतात, स्टेबल असतात. त्याच्यानंतर कोण असतं, हाफ फील्ड काय असतात, स्टेबल वगैरे असतात. आता ह्याच ठिकाणी जर बघितलं, आता ही आहे तुमचं 4s2 आणि ही काय आहे तुमचं बेटा 3d वगैरे काय आहे 9. आता ह्या ठिकाणी मी काय केलं, जसं एक इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केला होता तसंच ह्या ठिकाणी जर मी एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलेला आहे, जसं आहे तुमचा हा 4s1 आणि इथं काय केलं बेटा 3d काय झालं बेटा तुमचं 10 झालं. तर हे 4s1 आणि हे काय झालं तुमचं 3d 10 झालं. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये आहे बेटा हे आहे तुमचं, हे आहे तुमचं हाफ फील्ड आणि हे आहे तुमचं कम्प्लिटली फील्ड. आणि वरच्यामध्ये जर बघितलं तुमचं तर एकच काय होतं बेटा तुमचा कम्प्लिटली फील्ड काय होता येत होता. म्हणून ह्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार नाही. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं तुमचं करेक्ट झालं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं करेक्ट. म्हणून जर आपण बघितलं एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर तुमचा ॲटॉमिक नंबर आहे तुमचा एक क्रोमियम आहे आणि दुसरं कोण आहे बेटा कॉपर आहे. तर ह्याच्यामध्ये स्टेबिलिटी गेन करण्यासाठी येत असतं बेटा तुमचं 3d5, ह्याच्यामध्ये येत असतं तुमचं 4s1 आणि ह्याच्यामध्ये काय येत असतं बेटा तुमचं 3d10 आणि हे येत असतं तुमचं 4s1. तर हे दोन असे ॲटॉमिक नंबर 30पर्यंत ॲटॉमिक नंबर 30पर्यंत असे दोन एलिमेंट आहेत. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं बेटा एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. बाकीच्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आपण तर बाकीच्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमचं ॲज इट इज जसं की आपण वरी ह्या मेथडनं वगैरे शिकलेलं आहे तर ह्या मेथडनं वगैरे तुमचं काय येईल बेटा ॲज इट इज काय येईल तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एस आणि पीचा इलेक्ट्रॉन जातो तुमचा एनमध्ये, डीचा इलेक्ट्रॉन जातो n-1मध्ये आणि एफचा इलेक्ट्रॉन जातो तुमचा n-2मध्ये. एवढं लक्षात ठेवून तुम्ही अशा प्रकारचं काय करू शकता बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. आता अबोव्ह रूल तोच सांगतो, आधी ही लोअर एनर्जीमध्ये इलेक्ट्रॉन टाका, नंतर ह्याच्यामध्ये हायर एनर्जीमध्ये टाका. अगोदर ह्या लोअर एनर्जीमध्ये इलेक्ट्रॉन टाका, नंतर इलेक्ट्रॉन कोणामध्ये टाका हायर एनर्जीमध्ये टाका. हेच अबोव्ह रूलनं काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तुमचा पावलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल आहे तो म्हणतो का ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन टाकत असताना हे दोन इलेक्ट्रॉन अँटी पॅरलल आले पाहिजेत. आणि हंड्स रूल आहे जो की तुम्हाला इलेक्ट्रॉन ॲड करत असताना 1 इलेक्ट्रॉन ॲड करा नंतर पेरिंग वगैरे करा. तर अशी रूल बघितले आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ते बघितलं. आणि त्याच्यानंतर बघितलं बेटा आपण हे क्रोमियम आणि कॉपरचं काय येतं बेटा एक्सेप्शनल काय येतं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. ह्या दोघांचं वगैरे काय येतं बेटा एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं, जे की हे वरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार नाही, हे खाल्लं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बेटा तुमचं करेक्ट वगैरे येणार. तर अशा प्रकारचं बघितलं आपण बेटा काय होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. आता लिहायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय यूजिंग नोबेल गॅस. तर नोबेल गॅसचा यूज करून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहू शकतो आपल्याला आता ते बघायचं आहे. तर बघा ते आपण कसं पाहू शकतो. आता बघा जसं मी एक एक्झाम्पल वगैरे घेतलं, जसं लिथियम आहे तुमचा बेटा लिथियम आहे, तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 3. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल बेटा 1s2 काय येईल 2s1 येईल. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मी जर हेलियम बघितला तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 2 आहे. ॲटॉमिक नंबर 2 आहे तर याचं कॉन्फिगरेशन काय येईल बेटा 1s2 काय येईल कॉन्फिगरेशन 1s2. आता ह्या 1s2च्या जागी मी काय पुट करू शकतो बेटा हेलियम आणि हे लिहिला बेटा मी तुमचा 2s1 लिहिला. काय लिहिला मी 2s1. ही आहे कोणत्या पिरियडचा बेटा हा आहे तुमचा सेकंड पिरियडचा, म्हणून इथे किती आलं तुमचं 2s1 आहे. त्याच्यानंतर आहे लिथियमच्या खाली जर बघितलं तुम्ही तर तुमचा आहे नेक्स्ट सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 11. तर ह्याच्यामध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहू शकतो 1s2, त्याच्यानंतर आहे 2s2, त्याच्यानंतर आहे तुमचं 2p6 आणि त्याच्यानंतर आहे तुमचं 3s1. हे आहे तुमचं कुठला बेटा थर्ड पिरियडचा. पण आपण सेकंड पिरियडचा जर नोबेल गॅस बघितला सेकंड पिरियडचा नोबेल गॅस कोण आहे तुमचा निऑन. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं बेटा 1s2 2s2 त्याच्यानंतर येतं 2p6. तर हे 1s2 2p2 आणि 2p6ची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो बेटा पुट करू शकतो. म्हणून ह्याला आपण असं लिहिलं काय लिहिलं मी निऑन काय लिहिलं मी 3s1. ह्याच्यावरून आपल्याला हे शिकायला भेटतं जर आपल्याला सेकंड पिरियडचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर फर्स्ट पिरियडचा काय घ्यायचं असेल नोबेल गॅस घ्यायचा. फर्स्ट पिरियडचा काय घ्यायचं आहे बेटा नोबेल गॅस. जर आपल्याला थर्ड पिरियडचं जर नोबेल गॅस बाय युजिंग कॉन्फिगरेशन लिहायचं असेल
तर सेकंड पिरियडचा काय घ्यायचं असेल नोबेल गॅस. सेकंड पिरियडचं काय घ्यायचं नोबेल गॅस. आणि जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजा सेकंड पिरियडचं आहे तर 2s1 घ्यायचं, थर्ड पिरियडचं आहे 3s1 घ्यायचं, फोर्थ पिरियडचं आहे 4s1 घ्यायचं, 5 पिरियडचं आहे 5s1 घ्यायचं, 6 पिरियडचं आहे 6-1s घ्यायचं आणि 7चं असेल तर 7s1. आता आपण बघा त्याला आपण बघणार आहोत. तसं जर आपण बघितलं तर तुमचा एस ब्लॉक आहे. एस ब्लॉकमध्ये एलिमेंट कुठले आहेत तुमचा, एक आहे तुमचा लिथियम, त्याच्यानंतर आहे तुमचा सोडियम, त्याच्यानंतर आहे तुमचा पोटॅशियम, त्याच्यानंतर आहे तुमचा रुबिडियम, त्याच्यानंतर आहे तुमचा सीझियम, त्याच्यानंतर आहे तुमचा फ्रान्सियम. आता जर बघितलं हा कुठला आहे तुमचा सेकंड पिरियडचा, ॲटॉमिक नंबर किती आहे 3. मी जर ह्याला असं लिहिलं नोबेल गॅस बाय युजिंग कुठला बेटा फर्स्ट पिरियडचा आणि हे सेकंड पिरियडचा म्हणून काय लिहिलं 2s1. जर थर्ड पिरियडचा लिहायचा असेल तर नोबेल गॅस घ्यायचा बेटा सेकंड पिरियडचा, इथं लिहायचं 3s1. जर फोर्थ पिरियडचा लिहायचं असेल तर नोबेल गॅस घ्यायचा बेटा कुठला तुमचा थर्ड पिरियडचा, हिलियम निऑन आर्गॉन, हे झालं 4s1. हिलियम निऑन आर्गॉन परत खाली लिहून टाकायचं क्रिप्टॉन, हिलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन, हे झाला तुमचा झेनॉन आणि हे झाला तुमचा बेटा लास्ट रेडॉन. आता ह्याच्यामध्ये कुठलं 5 पिरियडचं आहे म्हणून इथं लिहून टाकणार 5s1. इथं आहे 6 पिरियडचं म्हणून 6s1 आणि हे आहे तुमचा 7चा म्हणून इथं घेतं 7s1. तर काय करतो आपण असंच, आता हे सेकंड पिरियडचा आहे, हे आहे तुमचा थर्ड पिरियडचा, हा आहे तुमचा फोर्थ पिरियडचा, हा आहे तुमचा 5 पिरियडचा, हा आहे तुमचा 6 पिरियडचा, हा आहे तुमचा 7 पिरियडचा. तर अशा प्रकारचं आपण काय करतो बेटा बाय युजिंग नोबेल गॅस काय लिहू शकतो आपण बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करू शकतो लिहू शकतो. आता एकच गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, जर सेकंड पिरियडचा लिहायचं असेल तर फर्स्ट पिरियडचा काय करायचं नोबेल गॅस यूज करायचा. जर थर्ड पिरियडचा लिहायचं असेल तर सेकंड पिरियडचं काय करायचं नोबेल गॅस. फोर्थ पिरियडचं लिहायचं असेल तर थर्ड पिरियडचं काय करायचं नोबेल गॅस. फिफ्थ पिरियडचं लिहायचं असेल तर फोर्थ पिरियडचं काय घ्यायचं नोबेल गॅस. 6 पिरियडचं लिहायचं असेल तर 5 पिरियडचं काय घ्यायचं नोबेल गॅस. आणि 7 पिरियडचं लिहायचं असेल तर काय करायचं आपलं 6 पिरियडचं काय घ्यायचं नोबेल गॅस. आता बघू आपण ग्रुप सेकंडचं. जसं बेरिलियम आहे बेटा, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे बेटा, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 4. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 1s2, काय झालं त्याच्यानंतर 2s2. आता ह्या 1s2च्या जागी मी काय पुट करू शकतो हेलियम आणि पुढं लिहू शकतो बेटा काय 2s2. त्याच्यानंतर तसंच आहे आपण जर बघितलं पुढं कशाचं बघितलं आता आपण मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 12. तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं 1s2, 2s2, त्याच्यानंतर झालं तुमचं 2p6 आणि झालं 3s2. तर ह्याच्या पूर्ण जागी मी काय लिहू शकतो निऑन, काय लिहू शकतो निऑन, कारण निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 10 आणि इथं काय लिहिलं मी 3s2. तर अशाच प्रकारचं आपल्याला काय करायचं आपल्याला नोबेल गॅस बाय युजिंग नोबेल गॅस. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आपल्याला सेकंड ग्रुपचं. कोणाचं लिहायचं आपल्याला सेकंड ग्रुपचं. आता आपण सेकंड ग्रुपचं कसं लिहिणार आपण चेक करणार आहोत. आता सेकंड ग्रुपमध्ये एलिमेंट कोण आहेत बेटा, एक आहे तुमचं बेरिलियम, त्याच्यानंतर आहे तुमचं मॅग्नेशियम, त्याच्यानंतर आहे तुमचं कॅल्शियम, त्याच्यानंतर आहे तुमचं स्ट्रॉन्शियम, त्याच्यानंतर आहे तुमचं बेरियम आणि त्याच्यानंतर आहे तुमचा रेडियम. हा आहे तुमचा बेटा कुठला सेकंड पिरियड, हा आहे तुमचा थर्ड पिरियड, हा आहे तुमचा फोर्थ पिरियड, हा आहे तुमचा फिफ्थ पिरियड, हा आहे तुमचा 6 पिरियड, हा आहे तुमचा 7 पिरियड. मी आत्ताच काय म्हणलं, जर तुम्हाला सेकंड पिरियडचं लिहायचं असेल तर फर्स्ट पिरियडचं काय घ्यायचं नोबेल गॅस. फर्स्ट पिरियडचं नोबेल गॅस कोण आहे हेलियम आणि सेकंडचं असेल तर काय लिहून टाकायचं 2s2. जर थर्डचं लिहायचं असेल तर सेकंड पिरियडचं काय घ्यायचं नोबेल गॅस आणि थर्डचं असेल पिरियडचं तर 3s2. जर फोर्थ पिरियडचं लिहायचं असेल तर तुम्हाला लिहायचं काय ऑर्गॉन आणि पुढे लिहून टाकायचं तुमचं 4s2. त्याच्यानंतर फिफ्थ पिरियडचं लिहायचं तर तुम्ही काय लिहिणार क्रिप्टॉन, लिहिणार 5s2. त्याच्यानंतर 6 पिरियडचं लिहायचं असेल तर तुमचं आहे झेनॉन आणि इथे लिहिणार तुमचं 6s2. आणि त्याच्यानंतर आहे तुमचं काय रेडॉन, तर काय इथं काय लिहिणार बेटा तुमचं 7s2. तर अशा प्रकारचं काय लिहिणार तुम्ही बाय युजिंग नोबेल गॅसचा यूज करून काय करू शकतो तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करू शकता बेटा तुम्ही काय करू शकता लिहू शकता. आता बघितलं आपण हे एस ब्लॉकचे एलिमेंट्स, कोणाचं बघितलं एस ब्लॉकचं. एस ब्लॉकचं बघितल्याच्यानंतर आपल्याला बघायचं आता पी ब्लॉकचं. कोणाचं बघायचं तर आपल्याला आता पी ब्लॉकचं. तर पी ब्लॉकचं आपण कशा प्रकारे बघू शकतो आपल्याला ते बघायचं आहे. आता पी ब्लॉकमध्ये जर बघितलं आपण तर पी ब्लॉकमध्ये तुमचे एलिमेंट आहेत, एक आहे तुमचं बोरॉन, त्याच्यानंतर आहे तुमचं ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर आहे तुमचं गॅलियम, त्याच्यानंतर आहे तुमचा इंडियम आणि त्याच्यानंतर आहे तुमचा थॅलियम. आता जर बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं 1s2, 2s2 आणि त्याच्यानंतर येणार 2p1. आता हे 1s2च्या जागी मी काय पुट केलं हेलियम आणि इथं पुढं काय लिहिलं मी तुमचं 2s2 आणि लिहिलं मी 2p1. आता तसंच आहे तुमचं ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 13. इथं लिहिलं तुमचं 1s2, 2s2
त्याच्यानंतर 2p6, त्याच्यानंतर लिहिलं 3s2 आणि त्याच्यानंतर लिहिलं 3p1 आणि ह्या पूर्णच्या जागी काय पुट केलं 10 आहे तर इथं पुट केलं मी तुमचा निऑन आणि काय लिहिलं रे बेटा 3s2 आणि लिहिलं 3p1. सेकंड पिरियडचं आहे म्हणून काय आलं बेटा 2s2 2p1 आलं. थर्ड पिरियडचं आहे म्हणून काय आलं 3s2 3p1 आलं. फोर्थ पिरियडचं असेल तर काय येणार 4s2 4p1. 5 पिरियडचं असेल तर काय येणार 5s2 5p1. तर अशाच प्रकारचं आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे. फक्त हे सेकंड पिरियडचा असेल तर नोबेल गॅस यूज करायचा फर्स्ट पिरियडचा. हे थर्ड पिरियडचा असेल नोबेल गॅस यूज करायचा सेकंड पिरियडचा. फोर्थ पिरियडचा असेल नोबेल गॅस यूज करायचा थर्ड पिरियडचा. हा 5 पिरियडचा असेल नोबेल गॅस यूज करायचा फोर्थ पिरियडचा. 6 पिरियडचा असेल तर नोबेल गॅस यूज करायचा 5 पिरियडचा. आता ह्याच्यामध्ये जर बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम थॅलियम बालाजी कातू इंडियन तेलुगू. आता बघा ह्याच्यामध्ये जर लक्ष द्या ह्याच्यामध्ये जर बघितलं सेकंड पिरियडचं आहे. सेकंड पिरियडचं आहे तर इथं घेणार तुम्ही बेटा कुठला हेलियम. कोण घेतला हेलियम. आणि इथं काय लिहून टाकणार बेटा तुम्ही 2s2 2p1. इथं लिहिलात तुम्ही 2s2 2p1. त्याच्यानंतर इथं लिहिलात बेटा तुम्ही काय लिहिलात आता ह्या ठिकाणी हेलियम आहे खाली कोण लिहिलात तुम्ही निऑन आणि थर्ड पिरियडचं आहे म्हणून काय लिहिणार तुम्ही 3s2 3p काय लिहिणार 1. त्याच्यानंतर तुमचा बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम आहे. आता इथे येणार तुमचा ऑर्गॉन. त्याच्यानंतर खाली कोण येणार बेटा तुमचा क्रिप्टॉन. हेलियम निऑन ऑर्गॉन क्रिप्टॉन आणि खाली येणार तुमचा बेटा झेनॉन. एवढंच लक्षात ठेवायचं. सेकंड पिरियडचा लिहायचं असेल तर फर्स्ट पिरियडचा नोबेल गॅस. थर्ड पिरियडचा लिहायचं असेल तर सेकंड पिरियडचा. थर्ड पिरियडचा लिहायचं तर सेकंड पिरियडचा नोबेल गॅस. फोर्थ पिरियडचा लिहायचं तर थर्ड पिरियडचा नोबेल गॅस. 5 पिरियडचा लिहायचं तर फोर्थ पिरियडचा नोबेल गॅस आणि 6 पिरियडचा लिहायचं असेल तर 5 पिरियडचा नोबेल गॅस. आता बघा ह्याच्यामध्ये जर घेतलं हे 4चं आहे म्हणून काय लिहिलं तुम्ही 4s2 4p काय लिहिलं 1. पण आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये काय करायचं बेटा लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. इथं काय करू शकता तुम्ही चुका करू शकता. आपण जर थर्ड पिरियडमध्ये जर आलो बेटा थर्ड पिरियडमध्ये आपण वर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत असताना बघितलं होतं. थर्ड पिरियडपासून जर बघितलं तर तुमचं फोर्थ पिरियडपासून कुठलं ऑर्बिटल येतं बेटा डीचं ऑर्बिटल येतं. कुठलं येतं तुमचं डीचं. तर हे डीचं ऑर्बिटल त्याच्यामध्ये पुट करणं गरजेचं आहे. थर्डच्या नंतर काही डीचं नाही पण फोर्थच्या नंतर कुठलं आहे तुमचं डीचं ऑर्बिटल आहे तर ते पुट करणं आपलं गरजेचं आहे. तर इथं 4p1च्या अगोदर कोण येईल रे बेटा 4p1च्या अगोदर येईल तुमचं बेटा काय येणार तुमचा 3d काय येणार तुमचा 10 आणि इथं काय येईल 4s1 येईल 4p1. सॉरी तुम्हाला हे एस ब्लॉकमध्ये घेण्याची गरज नव्हती कारण की एस ब्लॉकमध्ये तुमचं डी ऑर्बिटल वगैरे येत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी घेण्याची वगैरे तुम्हाला काय नव्हती बेटा गरज वगैरे नव्हती. पण ह्या ठिकाणी आता तुम्हाला घेण्याची काय आहे बेटा गरज वगैरे आहे. आता हे झाला तुमचा 5s2 हे झाला तुमचा 4d10 आणि ह्या झाला तुमचा बेटा 5p1. आता हे झाला तुमचा 6s2. 6s2 म्हणजे आला 6 पिरियड आला म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं आलं बेटा f1 आलेलं आहे. कुठलं आलेलं आहे तुमचं f1. म्हणून ह्याच्यामध्ये काही घेतलं तुम्ही. आता हे सगळं फुलफिल होणार नंतर पीमध्ये इलेक्ट्रॉन जाणार म्हणून झाले 4f काय झालं बेटा 14. त्याच्यानंतर झालं तुमचं 5d काय झालं बेटा 10 आणि हे झालं तुमचं 6p काय झालं 1. तर अशा प्रकारचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय युजिंग नोबेल गॅस पी ब्लॉकचं लिहिता आलं पाहिजे. फक्त पी ब्लॉकमध्ये ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्या पिरियडपासून डीचं ऑर्बिटल येतं तिथून काय करणं गरजेचं आहे डी आणि एफ काय करणं गरजेचं आहे ॲड करणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करू शकता तसं वगैरे होमवर्क म्हणून काय लिहू शकता तुम्ही कार्बनच्या फॅमिलीचं लिहू शकता नायट्रोजनच्या फॅमिलीचं लिहू शकता ऑक्सिजनच्या फॅमिलीचं लिहू शकता आणि फ्लोरिनच्या फॅमिलीज काय करू शकता तुम्ही लिहू शकता. एक होमवर्क करून सगळ्यांचं काय करू शकता तुम्ही बेटा लिहू वगैरे शकू शकता. ह्याच्यामध्ये सगळ्यांचं वगैरे तुम्हाला लिहायचं आहे कार्बनच्या फॅमिलीचं नायट्रोजन फॅमिलीचं ऑक्सिजन फॅमिलीचं आणि फ्लोरिनच्या फॅमिलीचं. तर अशा प्रकारचं आहे आपलं नोबेल गॅस बाय युजिंग नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा नेक्स्ट आहे आपलं नेक्स्ट वगैरे आहे आपल्याला बघायचं आहे IUPAC नॉमेनक्लेचर बघायचं आहे. काय बघायचं बेटा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर. तर IUPAC नॉमेनक्लेचर कोणाचं बघायचं आहे बेटा 100 अबो तर मोर दॅन 100 ॲटॉमिक नंबर जो आहे तर त्याचं आपण IUPAC नॉमेनक्लेचर कसं लिहितो आपल्याला चेक करायचं आहे. आता बघा त्याचं जर करायचं असेल तर आपले डिजिट आहेत बेटा. डिजिट किती आहे बेटा तुमचं फर्स्ट आहे तुमचा 0 त्याच्यानंतर आहे सेकंड आहे तुमचा 1 त्याच्यानंतर आहे तुमचा सेकंड त्याच्यानंतर आहे तुमचा थर्ड त्याच्यानंतर आहे तुमचा फोर्थ त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा फिफ्थ त्याच्यानंतर आहे तुमचा त्याच्यानंतर बघितलं तुम्ही तर 6 त्याच्यानंतर आहे तुमचा 7 त्याच्यानंतर आहे तुमचा 8 आणि त्याच्यानंतर आहे बेटा 10. आता बघा हे डिजिट वगैरे आहेत तर 0 वगैरे जर आला असेल तर 0ला काय म्हणू शकतो बेटा तुम्ही नील 1ला काय म्हणू शकता तुम्ही बेटा अन 2ला काय म्हणू शकता बेटा बाय 3ला काय म्हणू शकता बेटा ट्राय 4ला काय म्हणू शकता बेटा क्वाड 5ला काय म्हणू शकता बेटा पेंट 6ला काय म्हणू शकता बेटा हेग्ज 7ला काय म्हणू शकता बेटा सेप्ट 8ला काय म्हणू शकता बेटा ऑक्ट
आणि 9ला काय म्हणू शकतो बेटा इन. तर हे डिजिटचं काय बेटा तुमचं नेमिंग आहे. डिजिटचं काय रे बेटा हे तुमचं नेमिंग. तर हे डिजिटचं आहे तुमचं नेमिंग. तर ह्या नेमिंगमध्ये आपल्याला आता जर ॲटॉमिक नंबर 100पेक्षा जास्त आला तर त्याचं नेमिंग वगैरे कसं करायचं आहे. आता हे ॲब्रिवेशन आहे, हे एन आहे तर एन यूज करू शकता, अन आहे तर यू. तर हे टाईपचं काय बेटा तुमचं ॲब्रिवेशन वगैरे आहे. पण हे लिहित असताना एक 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर नेमिंगला काय करणं गरजेचं आहे भेटला तुम्हाला, एंडला काय लावणं गरजेचं आहे तुमचं IUM लावणं गरजेचं आहे. काय लावणं गरजेचं आहे तुमचं IUM. आणि IUM लावत असताना जर तुमचं आय जर डबल होत असेल, रिपीट होत असेल तर एक आय तुमचं काय करायचं बेटा रिमूव्ह करायचं. एक आय काय करायचं रिमूव्ह करायचं. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, ह्याच्यामध्ये 2021-2022मध्ये एक्झाममध्ये काय आला होता क्वेश्चन आलेला होता. जसं मी एक्झाम्पल घेतलं बेटा, एक्झाम्पल आहे 101चं जर एक्झाम्पल असेल. आता वनला काय म्हणतो बघा, 1ला म्हणतो आपण काय म्हणू शकतो बेटा अन, 0ला काय म्हणतो बेटा नील, आणि परत 1ला काय म्हणतो बेटा अन, आणि शेवटी काय लागतो IUM म्हणजे अननील अनियम. याचा नियम काय झालं अननील अनियम. जर मी घेतलं 102 ॲटॉमिक नंबर घेतला तर 1ला काय म्हणतो रे बेटा अन, 0ला काय म्हणतो रे बेटा नील, आणि 2ला काय म्हणतो बेटा बाय. आता ह्याच्यामध्ये एक आय डबल येईल तर हे आय घ्यायचं वगैरे नाही, आय फक्त इथं IUM लावायचं. तर अननील BM झालं. त्याच्यानंतर आहे 103 ॲटॉमिक नंबर असेल तर ह्याच्यामध्ये कसं लिहिणार, 1 आहे त्याला काय लिहिणार म्हणतो तुम्ही अन, 0 असेल त्याला काय लिहिणार बेटा तुम्हाला नील, आणि 3 आहे त्याला काय लिहिणार तुम्ही ट्राय. तर ह्याच्यामध्ये शेवटी आय घ्यायचं नाही, UM ॲड करायचं फक्त. त्याच्यानंतर आहे 104 तर 1ला काय म्हणणार बेटा तुम्ही अन, 0ला काय म्हणणार तुम्ही नील, 4ला काय म्हणणार बेटा तुमचं क्वाड, आणि शेवटी काय लिहिणार बेटा तुम्ही IUM म्हणून इथं लिहिणार तुम्ही अननील कॉडियम. त्याच्यानंतर आहे तुमचं 105. याच्यामध्ये काय 1ला काय म्हणणार बेटा तुम्ही अन, 0ला काय म्हणणार बेटा तुम्ही नील, आणि 5ला काय म्हणणार बेटा तुम्ही पेंट, काय म्हणणार पेंट, आणि शेवटी लिहिणार तुम्ही IUM म्हणून अननील पेंटियम. त्याच्यानंतर आहे तुमचं 106. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 1ला काय म्हणणार तुम्ही अन, 0ला काय म्हणणार तुम्ही नील, आणि 6ला काय म्हणणार बेटा हेक्स, आणि इथं काय लावणार तुम्ही IUM. तर अशा प्रकारचा आपल्याला ॲटॉमिक नंबर अबोव ॲटॉमिक नंबर बेटा किती बेटा अबोव ॲटॉमिक नंबर 100चं काय बघायचं आपल्याला IUPAC काय बघायचं होतं नेमिंग वगैरे काय करायचं होतं आपल्याला चेक करायचं होतं. आता हे IUPAC नेमिंग वगैरे आहे तर ह्याचं आपण सिम्बॉल वगैरे कसं प्रकारचं घेऊ शकतो आपल्याला काय करायचं बघा ते वगैरे चेक करायचं आहे. एक आहे ॲटॉमिक नंबर किती बेटा 101. किती आहे बेटा तुमचं 101. नंतर आहे तुमचा 102. नंतर आहे तुमचा 103. नंतर आहे 104. नंतर आहे 5. त्याच्यानंतर आहे 6. त्याच्यानंतर आहे 7. नंतर 8. त्याच्यानंतर 9. त्याच्यानंतर 10. आता हे बघायचं आपल्याला 118पर्यंत. कशापर्यंत बेटा 118पर्यंत. तर आता हे 118पर्यंत आपल्याला चेक करायचं आहे बघा. आणि ह्याचा IUPAC ऑफिशियल नेम पण आलेलं आहे. IUPAC ऑफिशियल नेम आहे. त्याच्यानंतर IUPAC ऑफिशियल सिम्बॉल वगैरे आहे. आणि ते वगैरे कसं सिम्बॉल लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी आपण काय बघणार आहोत सुपर ट्रिक बघणार आहोत. काय बघणार आहोत बेटा आपण सुपर काय बघणार आहोत आपण ट्रिक. सुपर काय बघणार आहोत आपण ट्रिक. त्याच्या अगोदर बघा ह्या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं बेटा 3 लेटर सिम्बॉल वगैरे जर सांगा असं विचारलं तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला 3 लेटर सिम्बॉल काय सांगा म्हणलं तुम्हाला 3 लेटर सिम्बॉल जर सांगा म्हणलं असेल तर 3 लेटर सिम्बॉल तुम्ही कशा प्रकारचं लिहू शकता ते बघा. आता 1ला काय म्हणतो बेटा आपण अन, 0ला काय म्हणतो बेटा नीलचं एन, आणि शेवटी परत काय म्हणतो अन. तर हे झालं बेटा तुमचं 3 लेटर काय झालं सिम्बॉल. ह्याच्यामध्ये काय म्हणतो बेटा 1ला काय म्हणतो अन, 0ला काय म्हणतो नील, आणि 2ला काय म्हणतो बेटा बायचं काय येणार बी. आता ह्याच्यामध्ये पण 3 लेटर सिम्बॉल काय येणार तुमचं 1. त्याच्यानंतर नीलचं एन, आणि नंतर काय येणार तुमचं टी. तर अशा प्रकारचे आपण काय लिहू शकतो बेटा 3 लेटर काय लिहू शकतो आपण सिम्बॉल वगैरे काय करू शकतो लिहू शकतो. किती लेटर बेटा 3 लेटर. त्याच्यानंतर खाली आपल्याला शिकायचे बेटा IUPAC ऑफिशियल नेम आणि त्याच्यामध्ये IUPAC ऑफिशियल सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉल आपण कशा प्रकारचं लक्षात ठेवू शकतो आपल्याला ते बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये IUPAC ऑफिशियल सिम्बॉल लक्षात ठेवत असताना एक चांगली ट्रिक बनवलेली आहे मी. एक अतिशय सुंदर ट्रिक आहे बेटा खूप छान अशी ट्रिक आहे. ह्याच्यामध्ये ट्रिक बघा काय आहे. आता जसं बघा 101 आहे तर ह्याच्यासाठी काय म्हणतो आपण बेटा मेंडेलियम काय म्हणतो आपण कन्सिडर करतो. मेंडेलियम काय करतो आपण कन्सिडर. तर त्याचं IUPAC सिम्बॉल आहे बेटा MD. काय आहे बेटा त्याचं MD. 102 आहे त्याच्यासाठी नोबिलियम म्हणतो त्याचं आहे NO. काय आहे बेटा NO. आता हे सिम्बॉल जे वगैरे आहेत तुमचे तर हे सिम्बॉल जरी तुम्ही लक्षात ठेवलं बेटा हे सिम्बॉल
हे सिम्बॉल जरी लक्षात ठेवला तर कशा प्रकारचं ते लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो बेटा. आता लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं 101पासून किती आहे बेटा, हे आहे तुमचं 101पासून कुठून आहे बेटा 108पर्यंत आहे. कुठंपर्यंत 118पर्यंत वगैरे आहे. तर हे आपण कशा प्रकारचं लक्षात ठेवू शकतो बघा. ट्रिक आहे, मॅडमचा नंबर लड़के ने रफ्तार से दुबई आणि सिंगापूर के बाईला दिला. हस मत दास रेंजचा कोणा नाही. पल्लवी मेघचा लवर तुलसीदास होता ओ गॉड. म्हणजे पल्लवी मेघचा लवर कोण होता बेटा, तुलसीदास होता ओ गॉड. आता बघा इथं आहे मॅडमचा म्हणजे MD, नंबर म्हणजे NO, लडकेने मतलब LR, रफ्तारचे म्हणजे RF, दुबई म्हणजे DB, सिंगापूर म्हणजे SG, भागा मतलब BH, हस मतलब HS, हस मत म्हणजे MT, दास मतलब DS, रेंज मतलब RG, कोना मतलब CN, नहीं मतलब बेटा NH, पल्लवी म्हणजे FL, पल्लवी मेघचा म्हणजे MC, लवर म्हणजे बेटा LV आणि तुलसीदास म्हणजे TS आणि लास्ट आहे बेटा तुमचं ओ गॉड. ओ गॉडच बेटा काय करू शकतो बेटा, सगळं वगैरे व्यवस्थित करू शकतो. म्हणून परत एक वेळेस तुम्हाला बेटा काय करतो मी ट्रिक सांगतो. मॅडमचा नंबर लडकेने रफ्तार से दुबई आणि सिंगापूर के बाईला दिला. हस मत दास रेंज का कोणा नाही. पल्लवी मेघचा लवर तुलसीदास होता ओ गॉड. पल्लवी मेघचा लवर तुलसीदास होता हे नंतर कळालं, त्याला म्हणतो आपण ओ गॉड. मी पल्लवी म्हणलेलं नाही बेटा, फल्लवी म्हणलेलं आहे, कारण की ह्या ठिकाणी कोण आहे बेटा तुमचं F आहे. म्हणून मी ह्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, पल्लवी मेघचा लवर काय होता बेटा तुलसीदास. फल्लवी नॉट पल्लवी, पल्लवी मेघचा लवर काय होता बेटा तुलसीदास ओ गॉड. तर अशा प्रकारचं आपल्याला काय करायचं बेटा, हे वगैरे सिम्बॉल वगैरे आहेत ना तुम्हाला, हे सिम्बॉल वगैरे काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. कशाने बेटा तुमच्या ट्रिकनं. परत एक वेळेस ट्रिक सांगतो तुम्हाला. मॅडमचा नंबर लडकेने रफ्तार से दुबई आणि सिंगापूर के बाईला दिला. हस मत दास रेंजचा कोणा नाही. पल्लवी मेघचा लवर तुलसीदास होता ओ गॉड. तर अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय यूजिंग नोबेल गॅस कसं लिहायचं, त्याच्यानंतर बघितलं आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघितलं, जे की अबोव 100 ॲटॉमिक नंबर आहे त्याचं बघितलं. त्याच्यानंतर IUPAC ऑफिशियल नेम बघितलं. IUPAC ऑफिशियल नेम आपण कसं बघायचं, त्याच्यामध्ये वगैरे जर आपण ट्रिकनं वगैरे आपल्याला हे कसं लक्षात ठेवायचं, या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत बघितलेल्या आहेत. आणि लास्टला बेटा तुमचं काय असं बेटा थँक्यू.